बाळा, तुला कशाची भीती वाटते? भविष्याची की कोणीतरी तुला सोडून जाईल याची? ऐक, या विश्वात कोणत्याही गोष्टी तुझ्या संमतीशिवाय तुला दुखावू शकत नाहीत. तू स्वतःला कमजोर मानलंस म्हणूनच परिस्थिती तुला छळते. आज मी तुझ्या आत्म्यामध्ये निर्भयतेचे बीज पेरतोय. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ते तुला संपवायला नाही, तर तुझ्या आतल्या सुप्त शक्तीला जागृत करायला येतं. तू त्या संकटाकडे बघून डोळे मिटतोस, पण आता डोळे उघड. समोर बघ, मी उभा आहे. जोपर्यंत तू माझ्या नामाचा ढाल म्हणून वापर करतोस, तोपर्यंत काळही तुझं काही वाकडं करू शकणार नाही. तुझ्या आयुष्यातील सर्व अनिष्ट शक्ती, वाईट नजर आणि नकारात्मकता मी आता माझ्या एका हुंकाराने भस्म केली आहे. तू आता एक अभेद्य किल्ला झाला आहेस. बाळा, तू खूप कष्ट केलेस, पण तुला वाटतंय की त्याचं फळ मिळालं नाही. पण निसर्गाचा नियम लक्षात ठेव, जे पेरलंय ते उगवणारच. तुझ्या प्रामाणिकपणाचा हिशोब मी मांडला आहे. इथून पुढे तुझ्या कार्यात तुला कोणाचीही मदत मागण्याची गरज भासणार नाही. मी तुझ्या बुद्धीमध्ये असा प्रकाश टाकेल की तुला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. तुझ्या नोकरीत किंवा व्यवसायात जे अडथळे दिसत होते ते आता धुक्यासारखे विरघळून जातील. प्रगती म्हणजे केवळ पैसा वाढणं नाही, तर तुझ्या कामात सन्मान मिळणं आहे. मी तुला तो सन्मान मिळवून देईन. तू फक्त तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर. फळाची चिंता करणं हा माझा अधिकार आहे. तुझ्या प्रत्येक कृतीला आता यशाची मोहर लागेल, कारण तुझा प्रत्येक श्वास आता माझ्याशी जोडला गेला आहे. तुझ्या घराच्या भिंतींना आता शांतीचा स्पर्श लाभणार आहे. तू विचारतोयस की घरामध्ये संवाद का संपला? कारण तिथे अहंकाराचा वास होता. पण आता तिथे प्रेमाचा झरा वाहू लागेल. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुझ्या मुलांच्या भविष्याची काळजी तू करू नकोस, कारण त्यांचं भविष्य मी माझ्या हातात घडवत आहे. समृद्धी म्हणजे केवळ तिजोरी भरलेली असणं नाही, तर रात्री शांत झोप लागणं आहे. मी तुला ती शांत झोप आणि ते मानसिक समाधान देतोय. तुझ्या घरात आता आनंदाचे सण साजरे होतील. आजारांचे आणि कटकटींचे सावट मी कायमचं दूर केला आहे. तुझा हा गृहप्रपंच आता माझ्या आशीर्वादाने न्हावून निघाला आहे. बाळा, आता तुला बाहेर कुठेही शोधण्याची गरज नाही. मी तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात, तुझ्या विचारांच्या प्रत्येक लहरीत सामावलेला आहे. जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा तू रडतोस, पण त्याच वेळी मी तुला सावरण्यासाठी तुझे हात धरलेले असतात.
बाळा, तू विचारतोस की प्रगती का थांबली आहे? तू कष्ट करतोस, घाम गाळतोस, प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतोस, तरीही यशाचं फळ तुझ्या झोळीत का पडत नाही? आज कर्माचा तो गूढ सिद्धांत नीट समजून घे. कर्म म्हणजे केवळ काम करणं नाही, तर त्या कामामागची तुझी वृत्ती काय आहे हे महत्त्वाचं असतं. जेव्हा तू कर्माचं फळ माझ्याकडे मागतोस, तेव्हा तू स्वतःला त्या कर्माच्या फळाने बांधून घेतोस आणि जिथे बंधन असतं तिथे प्रगती थांबते. प्रगतीचा दिव्य मार्ग हा कष्टाच्या घामाने नाही, तर कर्माच्या समर्पणाने उजळतो. तू आजवर जे काही केलंय ते वाया गेलं असं समजू नकोस. विश्वाचा नियम आहे, कर्माचं फळ कधीच चुकत नाही, फक्त त्याची वेळ माझ्या हातात आहे. बाळा, तू कधी शेतकऱ्याला बघितला आहेस? तो शेतात बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशी फळाची अपेक्षा करत नाही. तो वाट बघतो, खत पाणी घालतो, निसर्गावर विश्वास ठेवतो. तुझं आयुष्यही असंच आहे. तू आज जे कष्ट करतोयस ती तुझी पेरणी आहे. कदाचित बाहेरून काहीच दिसत नसेल, पण जमिनीच्या आत ते बीज आता अंकुरत आहे. तू म्हणतोस, मी कोणाचं काही बिघडवलं नाही, मग माझ्याच कामात अडथळे का? अरे, ते अडथळे म्हणजे तुझ्या कर्माची शुद्धी आहे. बाळा, तू या परीक्षेत डगमगू नको. जो डगमगतो त्याच्यासाठी हा मार्ग नाही. जो खंबीर राहतो त्याच्यासाठी प्रगतीचा महामार्ग खुला असतो. बाळा, आता स्थिर बुद्धीने निर्णय घे. मी तुझ्या विचारांमध्ये अशी स्पष्टता निर्माण करणार आहे की तुला कोणत्याही व्यवसायात, नोकरीत किंवा कलेत असे मार्ग सुचतील जे आजवर कोणालाच सुचले नाहीत. बाळा, आता लक्षात ठेव, कर्म हे जाळं असतं आणि कर्म हेच मोक्षही असतं. जेव्हा तू फळाची चिंता सोडून फक्त श्रेष्ठ कर्मावर लक्ष देतोस, तेव्हा तू कर्मबंधनातून मुक्त होतोस आणि जो मुक्त असतो तोच वेगाने धावू शकतो. तुझी प्रगती आता कोणीच रोखू शकणार नाही, कारण तू आता स्वार्थासाठी नाही, तर कर्तव्यासाठी काम करत आहेस. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब मी माझ्या स्मरणात ठेवला आहे. येत्या काळात तुला अशा गोष्टी साध्य होतील ज्याची तू कल्पनाही केली नव्हतीस. हा दिव्य मार्ग आता तुझ्या समोर पसरला आहे. घाबरू नकोस, थकू नकोस, फक्त चालत राहा. तुझा प्रत्येक टप्पा हा यशाच्या जवळ नेणारा असेल. तुझ्या कर्माचा विजय निश्चित आहे, कारण त्या कर्माचा साक्षीदार खुद्द तुझा स्वामी आहे.